नमस्कार, आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा. प्लीज सबस्क्राईब. डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना महाराष्ट्र राज्य आयोजित जिल्हास्तरीय बैठक परभणी. एबीएस क्रांती फोर्स परभणी जिल्हास्तरीय बैठक व सचिन साठे राष्ट्रीय अध्यक्ष एबीएस क्रांती फोर्स यांच्या विशेष उपस्थितीत नवीन कार्यकर्त्यांचा संघटनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला आहे. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू तथा डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांचा आयोजकाकडून भव्य सत्कार करण्यात आला आहे. अशातच सचिन साठे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कौतुक करत सचिन साठे म्हणाले की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी माझ्यावर जी स्टार प्रचारकची जबाबदारी टाकली ते मी पूर्णपणे जबाबदारीने पूर्ण करेल. परभणी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कॅन्डिडेटला भरघोस मताने विजयी करायचा आहे असे आवाहन सचिन साठे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. काही लोक मुद्दाम बोलत आहेत की काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटायला गेले. दोन्ही बाप लेकांना मी पाहिलं, अतिशय नम्र स्वभावाचे आणि प्रामाणिक माणसं मला त्या ठिकाणी दिसली. त्यांच्याकडे आपल्या समाजातला दलित चेहरा किंवा मातंग समाजाचा चेहरा अजूनही पोहोचले आहे आणि मला वाटतं की आपण त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. ती दोन माणसं या महाराष्ट्रामध्ये आजच्या संकटामध्ये त्यांना जर आपण साथ दिली तर उद्या ते सगळे आपल्या सोबत राहतील. म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. मला जर मोठं व्हायचंय, मला काही गोष्टी मिळवायच्या तर मी सत्तेसोबत गेलो असतो, मी या भाजपमध्ये गेलो असतो, मी या अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये गेलो असतो, मी ही शिंदे गटाची शिवसेनेमध्ये गेलो असतो. मी त्यांना भेटलो पण, मी त्यांच्यासोबत 10 मिनिटं चर्चा पण केलेली, पण मला त्यांच्यावर भरोसा बसलेला आणि म्हणून सत्तेत जाऊन मोठं होण्यापेक्षा मला वाटलं की आपण या सत्तेच्या विरोधात जाऊन आपल्या समाजाला सोबत घेणाऱ्या आणि सन्मान देणाऱ्या पक्षासोबत गेलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी मी गेलो. त्यांनी मला या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीतील स्टार प्रचारकाची त्यांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि म्हणून माझ्यावर ही दिलेली जबाबदारी याचं चीज कधी होणार आहे ज्यावेळेला तुम्ही सगळे मेहनतीने काम करणार आहे. आणि म्हणून डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचा परभणी जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा आपण सगळ्यांनी द्यायचं ठरवलंय आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी हातवर करून मला वाटतं की संबंधी दिली पाहिजे आणि आपल्या संघटनेचा त्यांना पाठिंबा असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या होत्या आणि मी त्या सगळ्यांच्या समोर मांडल्या. मी जास्त वेळ आज कोणताही राजकीय पक्ष मातंग समाजाची दखल घेताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची दखल घेण्यासाठी आपण राजकीय प्रस्थापितांना भाग पडू असे सचिन साठे यांनी म्हटले आहे. हॉटेल अतिथी येथे जिल्हास्तरीय व तालुका पदाधिकारी संवाद परिचय बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष सचिन भाऊ साठे राष्ट्रीय अध्यक्ष एबीएस क्रांती फोर्स व प्रमुख पाहुणे म्हणून TN अण्णा कांबळे कोर कमिटी अध्यक्ष राजभाई क्षीरसागर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर माणिक कांबळे एबीएस क्रांती फोर्स ज्येष्ठ नेते अशोक उफाडे साहेब एबीएस क्रांती फोर्स ज्येष्ठ नेते बालासाहेब गडकर काका महाराष्ट्र सचिव व्यंकटराव सोनटक्के महाराष्ट्र प्रचारक संजय भाऊ जामटीकर मराठवाडा अध्यक्ष भागवतजी डोंगरे एबीएस क्रांती फोर्स ज्येष्ठ नेते किशोर भाऊ कवडीकर मराठवाडा सचिव हनुमान नाना क्षीरसागर एबीएस क्रांती फोर्स बीड जिल्हाध्यक्ष. या बैठकीचे आयोजक विनोद भाऊ गायकवाड जिल्हाध्यक्ष एबीएस क्रांती फोर्स परभणी व प्रकाशराज लालझरे एबीएस क्रांती फोर्स युवा जिल्हाध्यक्ष परभणी. प्रमुख अतिथी म्हणून अशोक भाऊ साठे मिलिंद भाऊ वाघमारे लक्ष्मण साठे पांडुरंग गडकर विठ्ठल कसाब सुरेश गायकवाड नरसिंग साठे बळीराम घोडे निशाताई गायकवाड गजानन साळवे नागे साळवे महादेव कांबळे अरुणाताई गडकर सोपान वैराळे अरुण वैराळे भावेश गुले राजू भाऊ गायकवाड संजय भाऊ अंबोरे मोहन अडवाल दाजीराम खंदारे सचिन शिंदे रुस्तम बनसोडे शेषाद्री भाऊ मोरे चंद्रकांत चव्हाण तानाजी शिंदे सचिन वाघमारे भावेश घुले साईनाथ अंबोरे गजानन सुतारे संतोष लोंडे करण जाधव अरुण साळवे नाथा जिजा वैराळे सुनील वैराळे सरपंच गजानन घोडे आनंदराव अवचार राज नाटकर संजय खंडागळे संतोष लालझरे सुरेश लालझरे अशोक लालझरे कल्याण वैराळे अंकुश थोरात प्रकाश गायकवाड हनुमान घोडे विजय लालझरे सखोबाई अल्लाड सुरेश पवार रमेश गडकर नारायण गडकर अविनाश पवार सचिन साठे प्रल्हाद साळवे रामदास भाऊ भिसे शिवराम मुरड
शिदू जाधव, सचिन भैया साठे, शिवाजी हातागळे, दीपक कांबळे, MS क्रांती फोर्स कमिटी परभणी व सर्व मान्यवरांची उपस्थिती होती. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा.